मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो, यांचा बेट ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. आमनापूर येथे शेतकरी कर्जमाफी यादीचे प्रदीप कदम यांच्या हस्ते प्रकाशन, जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन. आमनापूर तालुका पलूस ग्रामपंचायतीमध्ये राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे फील्ड ऑफिसर कोळी अभिजित पाटील, साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, उपसरपंच राहुल तातुगडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, आमनापूर विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन उदयकुमार पाटील, संचालक प्रफुल्ल पाटील, सचिव अनमोल राडे, विठ्ठल विकास सोसायटीचे चेअरमन माधव राडे, व्हाईस चेअरमन मेहबूब संदे, सचिव शरद भोसले, गेसुद्रा सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ पाटील, सचिव धनाजी कांबळे, पोलीस पाटील अजित धनवडे, सदस्य राजाराम कांबळे, अंकुश पाटील, ग्रामपंचायत क्लार्क महादेव पवार, अंकुश राजमाने व विकी तातुगडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व लाभ मिळण्याबाबत मार्गदर्शन केलं. प्रदीप कदम यांनी पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन शेतीच्या विकासासाठी नव्या जोमाने प्रयत्न करावेत असे आवाहन केलं.